नमस्कार. अजिंक्य तारा ते ॲप्स या मालिकेतील आज हा 5वा भाग. आपण अजून मॉस्कोमध्येच आहे आणि मॉस्कोची आमची सफर चालू आहे. मागच्या भागात म्हणलं की रशियामध्ये सगळे प्रश्न विचारले चालतील, पण व्हाय हा प्रश्न मी का म्हणून विचारायचं नाही. अशा तऱ्हेची घुसमट तिथे आपल्याला अनुभवायला मिळते, असा आमचा अनुभव होता. तेव्हा होती. आज आता नंतर ग्लॉस्नॉस्ट आले, पेरिस्ट्रोइका आले, आता किती माहीत नाही, पण बहुधा असेल. पुढे सुरू करूया. आपण आमच्या अंगात ही घुसमट किती भिनली होती याचा अनुभव आम्हालाच क्रेमलिनमध्ये आला. अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले तर क्रेमलिन म्हणजे चावडी किंवा गडी. आपल्याकडेही पूर्वी गावाच्या मध्यभागी चावडी किंवा गडी असायची व गावाच्या सर्व व्यवहारांचे नियमन तेथूनच व्हायचे. त्याचप्रमाणे रशियाच्या प्रत्येक गावात क्रेमलिन आहेच, पण क्रेमलिन म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर उभे राहते ते मॉस्कोचेच क्रेमलिन. क्रेमलिनची नाराजी, क्रेमलिनची चर्चेस तयारी अशी वृत्तपत्रातील बातम्याची हेडिंग याला जबाबदार आहे. मॉस्कोचे हे क्रेमलिन एखाद्या भुईकोट किल्ल्याप्रमाणे आहे. त्या प्रांगणात प्रचंड इमारत आहे, त्यात एकच मोठे सभागृह आहे. तेथेच रशियन कम्युनिस्ट पार्टीच्या आमसभा होतात. सुमारे 6,000 लोक या सभागृहात बसू शकतात. लेनिनची अभ्यासिका व पुतळा याच आवारात आहे. 4 भव्य कॅथेड्रल्स आहेत. रशियातील ही कॅथेड्रल्स क्रेमलिनच्या 4 बाजूला आहेत. रशियातील ही कॅथेड्रल्स विशिष्ट बांधणीची आहेत. त्या सर्वांच्या वर एखाद्या मशिदीसारखे घुमट आहेत. काहीवर 4 तर काहीवर 7-8 सुद्धा आहे आणि तेही बहुधा सोनेरी रंगात रंगवलेले. लेनिनच्या पुतळ्याभोवती सुंदर बाग आहे. त्यात हिरवळीबरोबरच फळझाडी आहेत. हे सर्व पाहत असताना आम्ही एका सफरचंदाच्या झाडाखाली आलो आणि वरून एक चकपक सफरचंद खाली पडलं. जगात आणखी कुठे असे सफरचंद पुढ्यात येऊन पडले तर काटलेल्या पतंगाच्या मागे मुले पडतात त्या शितफीने मी ते उचलून तोंडात घातले असते. पण इथली गोष्टच वेगळी होती. आधी रशिया, त्यात क्रेमलिनमधील ते झाड व भरीसभर म्हणून समोर लेनिनचा पुतळा. छे, नकोच तो मोह. मी त्या रसदार सफरचंदाकडे दुर्लक्ष केले आणि पुढे सटकलो. माझ्यामागे आमच्या ग्रुपमधील 35 जण आले, पण ते सफरचंद उचलण्याचे कोणाचेही धैर्य झाले नाही. आमचे सर्व धैर्यधर अगदी लक्ष्मीधर झाले होते. नंतर मी एकाला विचारले, का तुम्ही ते सफरचंद का घेतले नाही? त्याने मलाही प्रतिप्रश्न केला, तुम्ही का नाही घेतले? कोणीच उत्तर द्यायची जरूर नव्हती. दोघांच्याही मनात एकाच प्रकारची धास्ती होती. न जाणो ते सफरचंद उचलले आणि या राष्ट्रीय स्मारकात तो गुन्हा ठरला तर आपली पुढची युरोप ट्रिप रद्द होऊन रशियन सरकारच्या खास सौजन्याने आपली रवानगी सेबेरियालाच व्हायची. काही म्हणा, ॲडम आणि ईव्हच्या गोष्टीतले सफरचंदाप्रमाणे हे क्रेमलिनचे सफरचंदही माझ्या चांगलेच लक्षात राहणार. असे म्हणतात की मनुष्य नुसत्या भाकरीवर जगू शकत नाही. त्याला विचार, उच्चार व आचार याचे स्वातंत्र्य आवश्यक आहे. परंतु रशियन समजुतीप्रमाणे त्यांची तितकीची जरुरी नाही. त्यामुळे प्रवाशांनाच नव्हे तर नागरिकांनी असे स्वातंत्र्य जवळजवळ नाहीच. आम्ही मॉस्कोत असताना एकाने एक छान विनोद सांगितला. एकदा एक भारतीय आणि एक रशियन नागरिक मॉस्कोत भेटले. भारतीय बंधू आमच्यासारखा स्वखर्चाने गेलेला असावा. त्याने रशियन माणसाबरोबर दोन्ही देशांच्या राज्यपद्धतीविषयी चर्चा सुरू केली. होता होता शेवटी चर्चा भाषण स्वातंत्र्यावर आली. भारतीयाने सांगितले की आमच्याकडे प्रत्येक नागरिकाला पूर्ण स्वातंत्र्य आहे. तेव्हा राजीव गांधी पंतप्रधान होते. मी अगदी राजीव गांधींच्यावर सुद्धा जाहीरपणे भर रस्त्यात उभा राहून टीका करू शकतो. रशियन नुसताच हसला. तो म्हणाला, त्यात काय, मी सुद्धा अगदी मॉस्कोत रस्त्यावर उभं राहून राजीव गांधींच्यावर जाहीर टीका करू शकतो. तर असे हे रशियन भाषण स्वातंत्र्य. मॉस्कोत हिंडताना आम्हाला आणखी एका गोष्टीचे आश्चर्य वाटले. सर्वच दुकानात फार गर्दी होती. अगदी साध्या कपड्याच्या दुकानातही गिरायकांची कपडे घेण्यासाठी चढावड चाललेली. आईस्क्रीम स्टॉलच्या बाहेरही क्यू. म्हणजे एक तर रशियन नागरिकांची क्रयशक्ती जास्त आहे किंवा वस्तूंचा पुरवठा तरी कमी आहे. डिमांड आणि सप्लाय असा आपला हे असतो ना इकॉनॉमिक्समधला नियम, तसा. मला तर दुसरीच शक्यता जास्त वाटते. आपल्याकडे फक्त गॅस सिलेंडरसाठीच रांग व तो मिळवण्याची धडपड असते. त्या काळामध्ये 85मध्ये गॅससाठी आपल्यासुद्धा नंबर 2 वाट बघत बसायला लागायचं. आता गॅस किमती वाढल्यात, पण गॅस पटकन मिळतो, हेही खरं. दुसरी गोष्ट म्हणजे रशियात खाजगी व्यवसाय अस्तित्वातच नाही. कापडाची दुकाने, प्रोव्हिजन स्टोअर्स, इलेक्ट्रॉनिक्सची दुकाने, अगदी लहान आईस्क्रीमचे स्टॉल्ससुद्धा सरकारी मालकीचे. त्यामुळे व्यापारात चढावर स्पर्धा नाही. त्याचबरोबर ग्राहकाला निवड करायलाही वाव नाही. आपल्यासारख्या ग्राहक पंचायती किंवा ग्राहक चळवळ तेथे अस्तित्वात येणे शक्य नाही. सर्व किमती निश्चित केलेल्या, त्यामुळे घासाघीस नाही.
पाहिजे असेल तर उपलब्ध माल असलेला माल आहे त्या किमतीला उचलायचा, न पेक्षा पुणेरी दुखातून बाहेर पडल्याप्रमाणे निवडून पुढे चालू लागायचे. ही रशियन अंतरंगाची एक बाजू झाली, थोडीशी काळपट, पण त्याचबरोबर रशियन रुबलची दुसरी चमकणारी बाजूही आहे. या खंडप्राय देशाने आपल्या सर्व नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण भागवल्या आहेत. प्रत्येक रशियन नागरिकाला अन्न, वस्त्र व निवारा या बाबतीत चैन करता येत नसेल, पण अडचणी भासत नाही. शिक्षण व आरोग्यविषयक सेवा पूर्णपणे मोफत आहेत, त्यामुळे हुशार विद्यार्थ्याला शिक्षण घेण्यात कोणतीही अडचण नाही. कोणालाही फुटपाथवर झोपडीत राहायचे कारण नाही. नागरिकांना त्यांच्या पात्रतेनुसार 2, 3, 4 खोल्यांचे फ्लॅट्स मिळतात. त्याचे भाडे गेल्या 40 वर्षात 10% सुद्धा वाढलेले नाही. त्याचप्रमाणे कोणीही नागरिक आजारी पडला तर सर्व औषधोपचार सरकारतर्फे केले जातात. मोठा आजार झाल्यास मोठा न परवडणारा खर्च म्हणून कोणाही नागरिकाला रोटरी किंवा लायन्स क्लबकडे मदतीचे आवाहन करण्याची पाळी येत नाही. ब्रेड, बटाटे, मांस, दूध, कपडे यांचे भावही गेल्या अनेक वर्षात अगदी अल्पावश्यकनेच वाढले आहेत. टेरिली मिळत नसेल कदाचित, पण गरीब माता बहिणीला लज्जा राखण्यानंतर पुरेसे वस्त्र नाही, ही स्थिती तेथे कदापि आढळणार नाही. त्यामुळे रशियात सर्व मूलभूत गरजा भागतात, ही सुद्धा सर्वसामान्य जनतेच्या दृष्टीने मोठीच गोष्ट आहे. साम्यवादी रशियात अशा रीतीने सर्व गरजा पूर्ण होतात, पण मनमुराद स्वातंत्र्य नाही. तर अन्य राज्यपद्धतीत, विशेषतः भांडवलशाहीत, स्वातंत्र्य मनमुराद, पण सर्वांच्या सर्व गरजा भागवण्याची शासनाची समर्थता नाही. त्यामुळे या दोन्ही पद्धतीत अमुकच पद्धती योग्य असे म्हणणे आत्ताही पणाचे ठरेल. कोणती राज्यपद्धती चांगली याचा निर्णय देणे तसे अवघडच आहे. केवळ स्वास्थ्य व सुरक्षितता एका बाजूला व स्वातंत्र्य दुसऱ्या बाजूला असा हा वाद आहे. मला मात्र यातील स्वातंत्र्याची बाजू जास्त महत्त्वाची वाटते. अर्थात सगळ्यांनाच तसे वाटत नाही, म्हणून तर जगाच्या एकूण लोकसंख्येपैकी जवळजवळ निम्मे लोक, आणि त्या काळात निम्मे होते, जवळजवळ निम्मे लोक साम्यवादी राजवटीच्या अंमलाखाली आहेत. माझ्या म्हणण्याच्या पुष्त्यर्थ मला आयर्विंग वॅलेसच्या आर डॉक्युमेंट या कादंबरीतील वचन आठवले. ते उद्धृत मी करतो आणि हा निर्णय मात्र खुलाच ठेवतो. आयर्विंग वॅलेस म्हणतो, इफ यू वॉन्ट टू सॅक्रिफाईस लिबर्टी फॉर द सेक ऑफ सेफ्टी, इफ यू वॉन्ट टू सॅक्रिफाईस लिबर्टी फॉर द सेक ऑफ सेफ्टी, यू आर गोइंग टू लूज बोथ. म्हणजे तुम्ही जर सुरक्षिततेकरता स्वातंत्र्याचा बळी देणार असाल तर कधी तुम्ही दोन्ही गोष्टींचा बळी द्याल त्यामध्ये, असं आयर्विंग वॅलेसचं आर डॉक्युमेंट या गाजलेलं पुस्तकातलं वाक्य आहे. आर डॉक्युमेंट ही कादंबरी आपण वाचली असली जरूर वाचा. असं म्हणतात की इंदिरा गांधींनी जी आणीबाणी लावली तेव्हा जे निर्णय घेतले 1975 साली, त्या बरहुकूम, म्हणजे ह्या पुस्तकात जे लिहिले त्या बरहुकूम ते निर्णय होते असं म्हटलं जातं. खरं खोटं आपल्याला माहीत नाही, पण ती कादंबरी वाचल्यानंतर मात्र इमर्जन्सीतले, म्हणजे आपल्या आणीबाणीच्या काळातले निर्णय आणि त्या कादंबरीतली साम्यस्थळं आपल्या सहजपणे लक्षात येऊ शकते. आता मॉस्कोतून बाहेर निघायची आमची वेळ झाली. गुड बाय मॉस्को. आमच्या टूरची रचना अशी धावपळीची होती की फार विचार करून वेळ घालवायला संधीच नव्हती. त्यामुळे मॉस्कोतला 4 दिवसाचा मुक्काम जवळजवळ संपत आला. मॉस्को बरेचसे पाहून झाले. शक्य होते तेवढे का होईना, पण मोकळेपणी हिंडून झाले. मॉस्कोच्या वातावरणातील घुसमटीमुळे आमच्या ग्रुपमधील पुरुष वर्ग काहीसा अस्वस्थ होता, तर स्त्री वर्ग अद्याप मॉस्कोत शॉपिंग काहीच झालं नाही म्हणून नाराज होता. अशी कशी बाई ही ट्रीप? शॉपिंगला कुठे वेळच दिला नाही. तुम्ही तरी एकदा त्या अलेक्झांडरला सांगून बघा की, असे विचार आधी खाजगीत आणि मग जेवताना सार्वजनिकरित्या मांडण्यात आले. अलेक्झांडर रशियन असला तरी शेवटी कोणाचा तरी नवरा होताच, त्यामुळे ग्रह खात्याचे हे दुखणे त्यालाही परिचित होते. त्यांनी सांगितले, आजच शॉपिंगची सोय केली आहे. त्याबरोबर समस्त महिलांना अगदी गॅस सिलेंडर आणि तोही एसोचा लवकर न मिळाल्यासारखा आनंद झाला. परदेशी प्रवासाला डॉलर्स देऊन खरेदी करता यावी अशी मॉस्कोत जी 2 दुकाने आहेत त्यांना बेरिओस्का या त्यांच्या नावाने किंवा डॉलर शॉप्स म्हणून ओळखले जाते. आम्ही गेलो ते डॉलर शॉप अर्थातच आमच्या हॉटेल बेलग्रेडपासून जवळ होते. खरेदी गंमत आपण ती प्रत्यक्ष करायला जात नाही तोपर्यंत असते, असा माझा आवडता सिद्धांत आहे. त्याप्रमाणे मी हिला म्हटलं, इथे काय खरेदी करणार? खाण्याच्या वस्तू स्वस्त आहेत पण त्या नेता येणार नाहीत. अन्य वस्तू महाग असतील आणि त्यात व्हरायटी नसणार. पण आपण सांगून बायकोनं ऐकलं आहे आणि तेही शॉपिंगच्या बाबतीत. असं कधी होतं का? तेव्हा तुमचे आपले काहीतरी किंवा तुम्हाला मेली हौसच नाही या किंवा अशाच तऱ्हेचा अन्य भावना व्यक्त करणारा चेहरा तिने केला आणि आम्ही उभे येता तिचा तसला चेहरा व माझा केविलवाना चेहरा
अशा अवतारात डॉलर शॉपमध्ये प्रवेश केला. सर्वच विमानतळावर जशी ड्युटी फ्री शॉप्स असतात तसेच ते होते. परदेशी, विशेषतः अमेरिकन व इंग्लिश बनावटीच्या सिगारेट्स, सेंट्स, दारू व इलेक्ट्रॉनिक्स वस्तूंनी तेथील पाऊण भाग व्यापला होता. त्यातल्या किमती महागच होत्या, कारण रशियन ड्युटी त्यात समाविष्ट होती. राहता राहिला दुकानातला पाव भाग तो खास रशियन हँडीक्राफ्टने बराचसा भरला होता. हँडीक्राफ्टच्या वस्तू म्हटले की माझ्या अंगावर काटा उभा राहतो, कारण हस्तकलेचीच एखादी सामान्य वस्तू हातात घेऊन एखादी फॅशनेबल सुस्वरूप स्लीवलेस ब्लाऊज घातलेली, बॉब केलेली पुरंदरी कपाळावर आलेले केस हलकेच मागे सरत म्हणते, अँड हे की नाही अगदी ब्युटिफुल हँडीक्राफ्ट पीसेस मिसेस तमुकनी बनवलेले आहेत. त्यांचे मिस्टर म्हणजे आपले इंडस्ट्रीज हो, किती छान केलेत नाही, फक्त 200 रुपये म्हणजे अगदीच चीप नाही का, की लगेच आपला खिसा हलका होतो, असा आपला माझा अनुभव आहे. या हातचलाखीला रशिया अपार नव्हता. लाकडी चमचे, बाहुल्या, वॉल हँगिंग सगळे प्रकार होते, पण किमती तशाच जबरदस्त होत्या. मला पुण्यात तुळशीबागेची आठवण झाली. त्याच नमुन्याच्या वस्तू तेथे होत्या, फक्त तुळशीबागेत लाकडी बोळक्याचा सेट किंवा बँडवाल्यांचा ताफा घेतला की 10 रुपयातला एखादा रुपया तेव्हा परत यायचा. मात्र तोच सेट अकबर अल्ली हँडीक्राफ्ट सेक्शनमध्ये रंगीत पॅकिंगमध्ये घेतला की 200 रुपये द्यावे लागतात. तोच प्रकार मॉस्कोत होता, पण तरी भारतात परतल्यावर, अरे रशियात एका मोठ्या बाहुलीत एकात एक 10 बाहुल्या असतात, ती बाहुली तुम्ही आणली नाही का, असे पूर्वी रशियाच्या सरकारी दौऱ्यावर जाऊन आलेल्या कोणी मित्रांना विचारले तर पंचायत नको म्हणून हँडीक्राफ्टची हातचलाखीची झळ आम्ही थोडी सोसली आणि बेरीवस्कातनं एक्झिट घेतली. गुम डिपार्टमेंटल स्टोअर्स असं म्हणून दुसरं एक दुकान होतं. आमच्या एवढ्या खरेदीने समाधान न झाल्याने बहुधा पुढचा स्टॉप खास रशियन डिपार्टमेंटल स्टोअरचा होता. सर्वच दुकाने सरकारी मालकी असली तरी त्यातली मोठी डिपार्टमेंटल स्टोअर्सच जास्त लोकप्रिय आहेत. त्यापैकी गुम म्हणजे गुम झाला असं आपण म्हणतो, पण त्या रशियामध्ये त्याचं GUM असं त्याचं नाव होतं. त्यापैकी गुम हे मॉस्कोतील सर्वात मोठे डिपार्टमेंटल स्टोअर आहे. त्याची कलकत्त्याच्या बडा बाजारसारखीच रचना आहे आणि अक्षरशः पिन टू पियानो अशा सर्व वस्तू मिळण्याची सोय आहे. हे दुकान नुसते फिरून पाहण्याचं जवळजवळ 2.5-3 तास लागले. रशियन मेक TV, रेडिओ पाहिले, पण इलेक्ट्रॉनिक्सच्या क्षेत्रापुरते पाहिले तर सध्याच्या स्थितीत जपानच्या स्पर्धेत दुसरे कोणी टिकेल असे वाटत नाही. त्यामुळे सोनी किंवा नॅशनलच्या तुलनेत तेथील सर्वच वस्तू महाग होत्या. रशियन नागरिकांना संगीताचे मात्र वेळ दिसले. सर्वच दुकानात गर्दी होती, पण रेकॉर्ड्सच्या दुकानात जास्तच गर्दी होती आणि रेकॉर्ड स्वस्ती होत्या. LP रेकॉर्ड आपल्याकडे साधारण 35-40 रुपयाला मिळते, हे तेव्हा मिळायची. आता LP रेकॉर्ड्स गेल्या, नंतर कॅसेट्स आल्या, कॅसेट्स गेल्या, CDज आल्या, आता CDजही गेल्या. आता फक्त आपल्या हातामध्ये तो बारीकशा ह्याच्यात ते आपण म्युझिक ऐकू शकतो ब्लूटूथमध्ये. तर तेथे ती 10 रुपयाचे आसपास होती. म्हणजे 35-40ला भारतात मिळाले रेकॉर्ड, तिथे 10 रुपयाच्या आसपास होती. पण भारतीय शास्त्रीय संगीतात रमणारी माणसे आम्ही, त्यामुळे रेकॉर्ड स्वस्त असली तरी घेणे योग्य वाटेना. पण खरेदीच्या नावाने एकदा आज शिरल्यावर अगदी रिक्त हस्ते बाहेर पडणे आपल्या भारतीय संस्कृतीला कसं शोभून दिसणार, म्हणून आम्ही कॅमेऱ्यासाठी एक रोल घेतला आणि तो रोल गुंडाळताच खरेदीचाही गाशा गुंडाळला. आता भारतात परत आल्यावर त्या रोलच्या डेव्हलपिंगसाठी लागणारे विशिष्ट एक्सपोजर साताऱ्यातच काय, पण पुण्यातही उपलब्ध नसल्याने तो मुंबईला पाठवण्याची खटपट आम्हाला करावी लागली. हा भाग आला इथं. पण हे काम तेथेही जमले नाही, तर मग तो रोल बहुधा भारत सोव्हिएत मैत्री संघाचा आधार घेऊन रशियाला पाठवायला लागतो काय कोण जाणे. अन्यथा गुममध्ये गुमराह झालो असे समजून त्या फोटो रोलवर पाणी सोडावे लागणार. पाण्यावरून आठवले, आम्हाला ट्रिपला जाण्यापूर्वी सगळ्यांनी सांगितले होते की युरोपमध्ये पाणी प्यायची तुम्हाला अडचण पडेल, पण रशियात तरी ती अडचण आली नाही. त्याने आम्हाला संपूर्ण मुक्कामात चांगले भरपूर पाणी पाजले होते. दोन्ही ठाव जेवण कंपनीतर्फे आमच्या बेलग्रेड हॉटेलमध्येच होते. तेथील मुत्पाकखान्यात कसोशीने प्रयत्न करून आम्हाला आवडेल असे भारतीय चवीचे जेवण देण्याचा बल्लवाचार्यांचा प्रयत्न चालू होता. पण एका ताटात सर्व पदार्थ एकदम वाढून चवीने खायचे हा भारतीय प्रकार त्यांना माहीत नव्हता. त्यामुळे ते जेवण कोर्सेसने चालायचे. म्हणजे आधी सूप, मग कटलेट वगैरे, व मग शेवटी भात आणि मग स्वीट डिश म्हणून आईस्क्रीम किंवा फ्रूट्स. त्या थंडीतही पाणी थंडगारात मिळायचे. शिवाय प्रत्येकासाठी एक बिअरची बाटली उघडून टेबलावर ठेवली असायची. आमच्या ग्रुप लिडर जॉनला बिअर उघडून ठेवण्याच्या प्रकाराचा फार राग यायचा. तो मुळात बिअरमॅन. आमच्यासारख्यांच्या पुढ्यात उघडून ठेवलेल्या बिअरच्या बाटल्या वाया जायच्या याचे त्याला फार दुःख व्हायचे, कारण अशा बाटल्या कोणाला खोलीवर नेता येत नसत ना. आमचे दुःख वेगळेच होते.
सूप कधी कांद्याचे व टोमॅटोचे तर कधी आळूच्या देठाचे असायचे. सूप चांगले आहे, आता भाताबरोबर भुरकावे असा विचार करून आपण थोडे सूप वगळावे, तर भात येण्यापूर्वीच वेटर सूपची डिश उचलून घ्यायचा. त्यामुळे सूपही जायचे आणि भातालाही तोंडे लावणे नाही, अशी तेलही गेले आणि तूपही गेले असं असतं व्हायची. पण आपल्या परीने भारतीय लोकांना आवडेल असे जेवण देण्याची हॉटेलची खटपट मात्र सुखावणारी होती. आमच्याबरोबर एक दिवस रशियन लोकांचीच पार्टी होती, तेव्हा तर आम्हाला ही खटपट विशेष जाणवली आणि भावली. एकूणच रशियन लोक तब्येतीने जास्त सणसणीत म्हणता येतील. स्त्रियांच्या बाबतीत हा सणसणीतपणा क्वचित सौंदर्याला मारक ठरत होता. वयस्कर स्त्री पुरुष आणखीनच जास्त चूल वाटत होते. त्यांच्या बाबतीत आणखी एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे त्यांचे वेगाने चालणे. रस्त्याने तरुण कारण वृद्धही झपाट्याने चालताना दिसत होते. त्यांचा वेग आपल्याला थक्क करणारा होता. मरगळून चालताना किंवा रस्त्याच्या बाजूला चौकाचौकात उभे राहून गप्पा मारताना कोणी दिसले नाही. प्रत्येकजण आपापल्या व्यापात मग्न. रस्त्याने जाऊन अपॉइंटमेंट गाठण्याची घाई. सातारा काय किंवा पुणे काय चौकाचौकात घोळका करून वाहतुकीला अडथळे करत गप्पा मारत किंवा येणारे जाणारे सौंदर्य निहाळत भावी पिढीचे शिलेदार खडे असतात. बरं, अशा शिलेदारांना बोलायची सोय नसते, कारण मग रस्ता काय तुमच्या बाबाचा आहे का? आम्ही उभे राहून काय तुमचे पाय दुखतात का? असली उत्तरे कोण ऐकणार? मॉस्कोत सुदैवाने सडकवीर नव्हते, त्यावेळेला स्वातंत्र्य नसलेले बरे असेही काही वेळा वाटते. असे एक एक अनुभव घेत मॉस्कोतील दिवस संपले. आता जायचे होते फ्रान्सला. एअर फ्रान्सच्या विमानाची फ्लाईट होती संध्याकाळी 4ची. म्हणून दुपारी 1ला सामानाची आवराआवर केली. हॉटेलमध्येच काउंटरवर पासपोर्ट दिले होते ते परत घेतले. रिसेप्शनिस्टला असे काही वारंवार मॉस्को येत असे सी यू अगेन म्हणजे रशियन भाषेत डेव्हिड झोनिया केले आणि पुन्हा इंटुरिस्टच्या बसून शेवटचा प्रवास करत मॉस्को विमानतळ गाठला. विमानतळावर एकदा आम्हाला सोडले की अलेक्झांडरची ड्युटी संपत होती. आत्तापर्यंत त्याचा सौजन्यशील स्वभाव आठवून आम्ही त्याला भारतीय पद्धतीनुसार हा हा करत पुढारीशाप नमस्कार करून पुन्हा इंग्रजीचाच आधार घेऊन थँक्यू म्हटले. भारतात आलास तर जरूर ये असा आग्रही केला आणि शिल्लक राहिलेले रुबल्स बदलून घेण्यासाठी एक्सचेंज काउंटर गाठला. रशियात जेव्हा जेव्हा चलन बदलले तेव्हा रशियात प्रवेश करतेवेळी भरलेल्या डिसएम्बार्केशन फॉर्मवरील नोंदी पडताळून मगच चलन बदलून दिले जाते. रुबल्सचे डॉलर्स घ्यायचे व फ्रान्स आल्यावर त्याचे परत फ्रँक्स करून घ्यायचे, म्हणजे या अदलाबदली डबल कमिशन जाईल. हा कोकणस्थी विचार करून शिल्लक रुबल्सचे आम्ही एकदम फ्रँक्समध्येच रूपांतरून घेतले आणि मनी सेव्ड इज मनी गेन्ड असे समाधान इमिग्रेशनची रांग पकडली. इमिग्रेशनला आम्ही सरळ पुढे गेलो, पण आमचे स्नेही पुन्हा अडकले. रशियात प्रवेश करताना त्यांचे तो तू नव्हेच हे नाटक झाले होते, त्याचाच पुन्हा शेवटचा अंक झाला. त्या भरीसभर म्हणून त्या गाठ्यामुळे अंगाभोवती शाल लपेटली होती त्यांनी, त्यामुळे ते व त्यांच्या फोटो जास्तच फरक जाणत असावा. साहजिकच त्यांना रशियन हवालदाराने बोलवणे, भाऊसाहेबांच्याकडे जाणे, फोटोत त्यांच्यात फरक दिसतोय, काही गडबड तर नाही ना म्हणून विचारणे. मग भाऊसाहेबांनी केबिनच्या बाहेर येऊन त्यांचा गोरामोरा चेहरा निहाळणे, असे सर्व प्रकार यथावकाश झाले. शेवटी हा फार तर गोंधळ किंवा हलगर्जीपणा असेल, त्याचे पेक्षा जास्त काही नाही याची खातरजमा झालं. त्या बेचारी सुटका झाली व एकदाच आम्ही विमानाच्या दिशेने निघालो. तर आपले 1-2 मिनटं वाढत आहेत, पण वाढून द्याल. एअर फ्रान्सचे विमान तसे लहान म्हणजे बोईंग 707 होते. दाराशी लावलेल्या शिडीच्या तळाला सुस्वरूप फ्रेंच रोस्टरने आमच्या हसऱ्या चेहऱ्याने बॉनसॉयर म्हणजे गुड इव्हनिंग म्हणत फ्रेंच अगत्याने स्वागत केले. मॉस्को कसे असेल, रशिया एकदा पाहायचा असा विचार करता करता तो प्रत्यक्ष पाहून झाला. वेगळ्या राष्ट्रवाद बघितला. काही रुचल्या, काही खटकल्या, पण मॉस्कोचा एकूण मुक्काम सुखाचा झाला. रशियन बॅले, लेनिनचे अंत्यदर्शन, भव्य क्रेमलिन, रेड स्क्वेअर, कितीतरी गोष्टी कायम लक्षात राहण्यात आल्या. आता पुन्हा मॉस्कोला येणे कशाला होते, पण या आठवणी जोरावर आपण आपल्या मनात केव्हाही मॉस्को उभे करू शकू, तोच आनंद परत मिळू शकू. पुन्हा जमलेच तर जरूर मॉस्कोला जाऊ असा विचार करत विमानात पाऊल टाकले व म्हटले गुड बाय मॉस्को. आज इथे थांबूया. उद्या फ्रान्सपासून सुरुवात करूया. तोपर्यंत नमस्कार.